हिंदू बीफ का खात नाहीत? सोपा उत्तर असा आहे. बहुतेक हिंदूंसाठी गाय पवित्र मानली जाते. पण फक्त एधच म्हणून संपूर्ण गोष्ट समजत नाही. एकच प्राण्याला एवढा मान का दिला गेला की कोट्यावधी लोक त्याला खायचा विचार सुद्धा करत नाहीत? याचा उत्तर आपल्याला हिंदू धर्मातली मातेसमान भावना, दया, श्रीकृष्ण आणि प्रकृतीशी असलेल्या आपल्या नाट्यातून समजता. हिंदू परंपरेनुसार बीफ का तलाला जाता हे समजून घ्यायचे असेल तर सर्वात आधी गाय हिंदू धर्मात नेमकी कशाचे प्रतीक आहे हे समजून घ्यावा लागेल. हिंदू परंपरात गायीला प्रेमानं आणि आदराने गौ माता म्हणण्यात, म्हणजेच माते समान. पण गायीला माईचा दर्जा का दिला गेला? आई आपल्या मुलांचे पोषण करते, त्यांची काळजी घेते. त्याचप्रमाणे हजारो वर्षापासून गायीने आपल्या दूधातून अनेक कुटुंबांचे पोषण केले आहे. दुधापासून दही, मक्खन, ताक आणि तूप तयार होते. आणि या गोष्टींचा वापर फक्त खायसाठी नाही, तर हिंदू पूजा, प्रसाद आणि पवित्र धार्मिक विधीमध्येही होत आला आहे. पूर्वीच्या गावाकडच्या जीवनात गाय आणि बैल यांचे फार मोठा महत्त्व होते. गाय दूध देत असे, बैल शेतात काम करायला मदत करत, समन वाहून नेत आणि शेणाचा वापर इंधन आणि नैसर्गिक खत म्हणून केला जात असे. म्हणून गायीची किंमत तिच्या मृत्यूनंतर तिच्यापासून के मिळू शकता यावर ठरवली जात नव्हती. तिची खरी किंमत होती ती आपल्या संपूर्ण आयुष्यात किती काही देते यत. कालांतराने गायीचे हे व्यावहारिक महत्त्व आध्यात्मिक आदर्शी देखील जोडले गेले. गाय एक शांत आणि कोमल जीवचे प्रतीक बनली, जी थेट त्यापेक्षा खूप जास्त देते. आणि जेव्हा एखाद्या जीवलं आपल्याला पोषण देणारी माते समान मानला जाता, तेव्हा त्याला मारून खाणे या गोष्टीचा अर्थच बदलून जातो. इथेच आपण हिंदू धर्मातल्या आणखी एक महत्त्वाच्या सिद्धांतापाशी येतो, अहिंसा. अहिंसा म्हणजे हिंसा न करणे किंवा विनाकारण कोणात्याही जीवाला त्रास न देणे. याचा अर्थ असा नाही की मनुष्य संपूर्ण आयुष्यात कोणात्याही जीवाला कधीच कसलीच हानी पोहोचवणार नाही. ते जवळ अशक्य आहे. अहिंसा आपल्याला शिकावते की शक्य तितका अनावश्यक त्रास कमी करावा आणि इतर जीवनबद्दल दया ठेवावी. हिंदू धर्मातल्या अनेक शिकवणी आपल्याला सांगतात की जीवन पवित्र आहे आणि मनुष्य या सृष्टीपासून वेगळा नाही. आपणही या सृष्टीचाच एक भाग आहोत. प्राणी फक्त आपल्या वापरासाठी असलेल्या वस्तू नाहीत. ते शुद्ध जिवंत प्राणी आहेत, ज्यांची काळजी घेतली पाहिजे आणि ज्यांना आधार मिळाला पाहिजे. गायीचा शांत स्वभाव आणि आपल्याला पोषण देण्याची तिची भूमिका यामुळे ती अहिंसेचे एक खूप शक्तिशाली प्रतीक बनली. म्हणून गायीचे रक्षण करणे हे फक्त एक प्राण्याचे रक्षण राहिले नाही, ते निरपाप राहिलं जीवनाबद्दल दया दाखवण्याचे प्रतीक बनले. जे आपल्याला काही देते त्याबद्दल आभार मानण्याचे प्रतीक आणि जीवनाचा आदर करण्याचे प्रतीक. याच विचारामुळे अनेक हिंदू शाकाहारी जीवन पद्धती निवडतात. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे. प्रत्येक हिंदू शाकाहारी असतोच असा नाही. अनेक हिंदू मासे, चिकन किंवा इतर प्रकारचे मांस खातात, पण बीफ मात्र खात नाहीत. म्हणून शाकाहारी असणे आणि बीफ न खाणे या दोन्ही गोष्टी अगदी सारख्या नाहीत. हिंदू परंपरा गायीचे एक वेगळे आणि विशेष स्थान आहे. आणि त्या विशेष स्थानाचे एक फार महत्त्वाचे कारण आहे, गायीचा श्रीकृष्णाशी असलेला गहरा संबंध. श्रीकृष्णाच्या अनेक प्रसिद्ध चित्रांमध्ये आपण त्यांना वृंदावनाच्या हिरव्यागार वनात पाहतो, बन्सुरी वजावताना आणि आजूबाजूला गायी असताना. कृष्णचे बलपण गवळ्यांमध्ये गेले. लहानपणी ते गायीची काळजी घेत.
त्यांच्यासोबत वेल घालवत आणि त्यांना धोक्यापासून वाचवत. कृष्णचे एक प्रसिद्ध नाव आहे गोपाला. गोपाला म्हणजे गायीची काळजी घेणारा आणि त्यांची रक्षा करणारा. श्रीकृष्ण आणि गायी यांच्या या गहऱ्या संबंधामुळे गाय कृष्ण भक्तीशी देखील खूप जवळून जोडली गेली. अनेक भक्तांसाठी गायीची सेवा करणे म्हणजे श्रीकृष्णाचे स्मरण करण्याचा आणि त्यांच्या प्रकृतीवरच्या प्रेमाला समजून घेण्याचा एक मार्ग आहे. पण गायीचे प्रतिकात्मक महत्त्व इथेच संपत नाही. हिंदू परंपरात कामधेनू बद्दल सांगितले जाते. एक दिव्य गाय जी समृद्धी आणि भरभराटीचे प्रतीक आहे. कामधेनू पोषण, समृद्धी आणि उदरता दर्शवते. कथांनुसार कामधेनू अशी दिव्य गाय आहे जी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट देऊ शकते. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सृष्टीतील सर्वोत्तम आणि गौरवशाली रूपांची उदाहरणे देतात आणि गायीमध्ये ते स्वतःला कामधेनूशी जोडतात. यातून गायीच्या गहऱ्या प्रतिकात्मक अर्थाचा आणखी एक भाग आपल्याला समजतो. गाय देणाऱ्या प्रकृतीचे प्रतीक आहे. प्रकृती आपल्याला अन्न देते. प्रकृती आपल्याला जगायला आधार देते आणि जीवन चालवण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते सगळे आपल्याला प्रकृतीतूनच मिळते. हिंदू विचार आपल्याला शिकवतो की जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला एवढा काही देते तेव्हा फक्त घेत राहणे हेच आपले काम नसावे. आपल्या मनात आभाराची भावना असावी आणि जबाबदारीही. आता आणखी एक प्रश्न येतो जो लोक वारंवार विचारतात. हिंदू खरंच गायीची पूजा करतात का? तुम्ही लोकांना असे म्हणताना ऐकले असेल, हिंदू गायीची पूजा करतात. या वाक्यात काही प्रमाणात सत्य आहे, पण योग्य अर्थ समजून घेतला नाही तर त्यातून गैरसमजही होऊ शकतो. काही हिंदू गायीची पूजा करतात जिथे गायीचा आदर आणि सन्मान केला जातो. गायीला फुलांनी सजवले जाते, तिला खायला दिले जाते आणि प्रेमाने व आदराने तिची सेवा केली जाते. पण याचा अर्थ असं नाही की प्रत्येक गाय म्हणजे एक वेगळंच भगवान आहे असे हिंदू म्हणतात. गायीचा आदर एक जीवन प्रतीक म्हणून केला जातो. मातृत्वाचे, उदारतेचे, सेवेचे आणि प्रकृतीच्या पवित्रतेचे. आणि ही भावना फक्त गायीपुरती मर्यादित नाही. हिंदू धर्मात नद्या पवित्र असू शकतात, डोंगर पवित्र असू शकतात, जदे आणि वनस्पती पवित्र असू शकतात आणि पृथ्वीला शुद्ध माता म्हणून सन्मान दिला जातो. गाय देखील याच विशाल हिंदू विचाराचा एक भाग आहे, ज्यात संपूर्ण सृष्टीमध्ये देवत्वाची झलक पाहिली जाऊ शकते. एकदा गोष्टीला पवित्र मानाने म्हणजे तिच्याशी बेपर्वाने वागू नये. तिचा आदर केला पाहिजे आणि त्या आदरासोबत जबाबदारीही येते. हेही लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की हिंदू धर्मात अनेक वेगवेगळ्या परंपरा, समुदाय आणि प्रादेशिक रीतिरिवाज आहेत. प्रत्येक हिंदू एकाच प्रकारचा आहार घेत नाही. काही हिंदू पूर्णपणे शाकाहारी असतात. काही लोक काही प्रकारचे मांस खातात. काही जन ठराविक दिवशी किंवा धार्मिक सणांच्या वेळी मांस खात नाहीत. आणि एक कुटुंबाची परंपरा दुसरे कुटुंबापेक्षा वेगळी असू शकते. म्हणून जगभरातल्या प्रत्येक हिंदूचा आहार अगदी सारखाच असतो असे म्हणणे योग्य होणार नाही. पण बीफ ना खाणे ही हिंदू संस्कृतीत खोलवर रुजलेली आणि खूप व्यापक परंपरा आहे. मग प्रश्न पुन्हा तोच, हिंदू बीफ का खात नाहीत? याचं उत्तर फक्त एवढंच नाही, कारण गाय पवित्र आहे. अनेक हिंदूंसाठी गाय आभाराचे एक नाट्याचे प्रतीक आहे. ती गौ माता आहे, आपल्याला पोषण देणारी माते सामान. ती अहिंसेचे प्रतीक आहे, विनाकारण कोणातेही जीवाला त्रास ना देण्याच्या सिद्धांताचे.
तिच्या श्रीकृष्ण आणि त्यांच्या गोपाल रूपाशी गहरा संबंध आहे. आणि कामाधीनूच्या रूपात ती समृद्धी आणि प्रकृतीच्या उदारतेचे प्रतीक आहे. जेव्हा या सगळ्या गोष्टी एकत्र पहिल्यांदा जातात, तेव्हा गाय फक्त खायलासाठी असलेल्या आख्या एक प्राणी म्हणून पहिली जात नाही. ती एक असा जीव बनते ज्याची काळजी घ्यावी, ज्याचे रक्षण करावे. आणि कदाचित यातला सर्वात गहरा संदेश फक्त गायपुरता मर्यादित नाही. गायीबद्दल हिंदू परंपरात असलेला आदर आपल्याला एक आखी मोठा प्रश्न विचारतो. जे जीव आपल्याला आधार देतात, आपले पोषण करतात, आपण त्यांच्याशी कसं वागायला हवं? प्रकृतीकडून फक्त घेत राहायचे का, की आभारासोबत काही जबाबदारीही असायला हवी? हिंदू परंपरा याच्या एक सोप्पा पण खूप गहरा उत्तर देते. जे तुम्हाला पोषण देते त्याची रक्षा करा. कोमल आणि निरापराध जीवनबद्दल दया ठेवा. प्रकृती जे काही देते त्याबद्दल आभारी रहा. आणि आपल्या आजूबाजूच्या जीवनातली पवित्रता ओळखायला शिका. म्हणूनच कोट्यवधी हिंदूंसाठी गायीकडे अन म्हणून पाहिले जात नाही. ती गौमाता आहे, माते सामान. जर तुम्हाला या हिंदू परंपरामागचा गहरा अर्थ समजून घ्यायला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आसा हिंदू विजडमला सबस्क्राईब करा. आणि कॉमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा, हिंदू धर्मविषयी कोणता प्रश्न तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घ्यायला आवडेल.